नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयाचा धडा 2 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 हा अभ्यासतोय आपण. पाठीमागच्या पाठामध्ये आपण सजीवातील ज्या काय महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आहेत या जीवन प्रक्रिया अभ्यासायला सुरुवात केलेली होती. त्याच्यामध्ये पहिली जी महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे ती श्वसन आहे. ती आपण अभ्यासलेली आहे. आता श्वसनामध्ये आपण पाहिलं की श्वसनाचे स्तर पाहिले, त्यानंतर श्वसनाचे प्रकार पाहिले. श्वसन ही प्रक्रिया कशासाठी सुरू असते किंवा कशासाठी होते हे पण आपण अभ्यासत होतो. म्हणजे आपण जे अन्न खातो त्या अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचं काम श्वसन ही प्रक्रिया करत असते. आता मग त्यानंतर आपण जे अन्न खातो ते वेगवेगळ्या प्रकारचं अन्न असतं. त्याच्यामध्ये पहिलं होतं कर्बोदके, दुसरं होतं प्रथिने, तिसरं होतं स्निग्ध पदार्थ किंवा मेद. बरोबर, हे आपण पाठीमागच्या तासाला अभ्यासलेले आहेत. आता त्यानंतर पुढचा जो अन्न घटक आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या ज्या काही जीवन प्रक्रिया आहेत त्यासाठी, यासाठी हा अन्न घटक अतिशय महत्त्वाचा आहे. तर त्याचं नाव आहे जीवनसत्वे. तर जीवनसत्वांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आता ही जीवनसत्वे का महत्त्वाची आहेत तर इथं स्लाईड मोठी करतोय मी, पहा. तर ही जीवनसत्वे आहेत. ही वैशिष्ट्यपूर्ण अशी आहेत. एक रासायनिक पदार्थांचा गट आहे हा. पहा, जीवनसत्व म्हणजे काय आहे? रासायनिक पदार्थांचा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. म्हणजे शरीरामध्ये जी काही सर्व कार्य घडत असतात, अन्नपचन असेल, रक्ताभिसरण असेल, इतर कोणतेही कार्य जी घडतात आपल्या शरीरामध्ये, ती सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या जीवनसत्वांची आवश्यकता आहे. पहा, ह्याला नावच आहे जीवनसत्वे, जीवनाचं सत्व. हा का आहे? जीवनसत्व म्हणजे एक रासायनिक पदार्थांचा गट आहे, ग्रुप आहे. आणि ही जीवनसत्वे आपल्या शरीरामध्ये ज्या काय वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात, या वेगवेगळ्या प्रक्रिया घडून येण्यासाठी यांची अत्यंत आवश्यकता असते. आता या जीवनसत्वाचे मुख्य 6 प्रकार आहेत. जीवनसत्वांचे मुख्य किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. तर आपण ABCD आपण अभ्यासलेली आहे. तर त्यामध्ये पहिलं जीवनसत्व A, दुसरं B, तिसरं C, चौथं D, 5वं E, त्यानंतर K. अशी ABCDE ही ओळीनं 5 आणि नंतर K अशी ही 6 जीवनसत्वे आहेत किंवा त्यांचे हे 6 प्रकार आहेत. आता या 6 जीवनसत्वांपैकी A, D, E आणि K 4
ही मधली दोन सोडून द्यायची, कोणती? बी आणि सी, आणि सगळी सिरियली घ्यायची, ए, डी, ई आणि के, ही तीन. मधली दोन सोडून दिली, कोणती? बी आणि सी. त्याला मराठीमध्ये ब आणि क जीवनसत्व म्हणतात. एला अ जीवनसत्व म्हणतात, डीला ड जीवनसत्व म्हणतात, ईला ई जीवनसत्व म्हणतात, आणि केला क जीवनसत्व म्हणतात मराठीमध्ये. ही इंग्लिशमध्ये दिलेली आहेत पहा. ए, बी, सी, डी, ई आणि के यांना मराठीत अनुक्रमे एला अ म्हणायचं, बीला ब म्हणायचं, सीला सीच म्हणायचं, क म्हणायचं, सॉरी, ए, बी, सी, क, डी, ई आणि के. तर के हे वेगळं आहे, लक्षात ठेवा. तर ए, डी, ई, के ही जी जीवनसत्वे आहेत, ही जीवनसत्वे मेदामध्ये विद्राव्य आहेत. म्हणजे ही कशात विरघळतात? मेदामध्ये. मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ, ज्याला आपल्या बोलीभाषेमध्ये आपण तेल म्हणतो. म्हणजे थोडक्यात काही तेलामध्ये विरघळतात. ब व क, बी व सी हे जलविद्राव्य आहे. काय? ब व क हे कसं आहे? जलविद्राव्य आहे. म्हणजे जल म्हणजे पाणी, विद्राव्य म्हणजे विरघळणं. म्हणजे ब व क, बी व सी ही जी जीवनसत्वे आहेत ही पाण्यामध्ये विरघळतात बघा. आणि आपण पाहिले आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियांमध्ये पाठीमागच्या तासामध्ये आपण पाहिलेलं आहे. ग्लुकोज विघटन, ज्याला आपण ग्लायकोलिसिस असं म्हणतो, आणि क्रेब चक्र. तर हे दोन घटक आपण अभ्यासलेले आहेत. आणि या दोन्ही घटकामध्ये हे FADH2 आणि NADH2 यांचे रेणू तयार होतात. आणि यापासून पुढं ऊर्जा निर्माण होते. जे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, आपण खाल्लेलं जे अन्न आहे त्याच्यावरती अनेक प्रक्रिया होतात आणि त्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. तर या दोन प्रक्रियांमध्ये म्हणजे ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियांमध्ये काय होतं, तर FADH2 आणि NADH2 तयार होतं अगदी सुरुवातीला, आणि त्यानंतर ऊर्जा निर्माण होते. तर हे तयार करण्यासाठी अनुक्रमे राइबोफ्लेविन, की ज्याला नाव आहे जीवनसत्व B1, आणि निकोटिनामाइड, ज्याला नाव आहे जीवनसत्व B5. बहुतेक याच्यामध्ये पाहतोय पहा, हां B5च आहे. आणि हे B2 आहे, सॉरी इथं थोडंसं अंधुक दिसतंय. तर हे आहे B2, राइबोफ्लेविन त्याला म्हणतात. आणि हे निकोटिनामाइड, त्याला जीवनसत्व B5 असं म्हटलं जातं. ही बी जीवनसत्व एकंदरीत 12 आहेत विद्यार्थी मित्रांनो. सुरुवात होते 1 पासून आणि शेवट होतो 12 वरती. म्हणजे B1, B2, B3, B4 याप्रमाणे. तर राइबोफ्लेविन जे आहे त्याला म्हणायचं जीवनसत्व B2, आणि निकोटिनामाइड आहे त्याला म्हणायचं जीवनसत्व B5. तर यांचा उपयोग कशामध्ये होतो, तर FADH2 आणि NADH2 हे जे काही ऊर्जा संपन्न संयुग आहेत ही तयार करण्यासाठी या दोन जीवनसत्वांची आवश्यकता असते. ही दोन जीवनसत्व असल्याशिवाय हे तयार होत नाही. एवढी ही महत्त्वाची जीवनसत्वे आहेत. तर आपण अन्न घटक शिकतोय बरोबर. पहिला कर्बोदके अभ्यासला, त्यानंतर प्रथिने अभ्यासला,
त्यानंतर स्निग्ध पदार्थ अभ्यासला आणि आता हा जीवनसत्वे हा एक अन्न घटकच आहे, तो आपण अभ्यासला. आता त्या पुढचा जो अन्न घटक आहे, अन्न घटक म्हणण्यापेक्षा हे पाणी आवश्यक आहे. अन्न घटक म्हणजे आपण पाणी पितो, बरोबर. पाण्याचा उपयोग पण अन्न म्हणून करतो, पण पाण्यामध्ये काही कॅलरीज नाहीत, त्याच्यामुळं त्यातून आपल्याला ऊर्जा मिळत नाही. म्हणून केवळ पाणी पिऊन आपली भूक भागत नाही, तर पाण्याशिवाय अन्न पचन देखील शक्य नाही. एक वेळेस तुम्ही अन्न खाल्लं नाही, समजा बरेच दिवस उपवास केलेल्या लोकांनी, त्याच्यामध्ये काही जणांनी तर 60 दिवस उपवास केलेला आहे. पण पाणी जर तुम्ही 8 ते 10 दिवसापर्यंत नाही पिला, म्हणजे त्याच्या पुढं, तर मृत्यू येण्याची शक्यता असते. तर पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% पाणी असतं. कर्सरच्या सहाय्याने दाखवते का? आपल्या शरीरामध्ये साधारणतः 65 ते 70% काय असतं? पाणी असतं. आता प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असतं. तर आपलं शरीर असंख्य पेशीपासून तयार झालेलं आहे. म्हणजे एका पेशीचं जेवढं वजन आहे त्या वजनाच्या 70% पाणीच असतं त्या पेशीमध्ये. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असतं. म्हणजे आपले जे रक्त आहे त्या रक्तामध्ये इतर 10%च घटक असतात, उरलेलं 90% पाणी असतं. शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तर पेशीचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. इतकं पाणी महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्याला एक अत्यावश्यक पोषक द्रव्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे याला अन्नामध्येच याचा पण समावेश होतो. आता त्यानंतर पुढचा एक अन्न घटक आहे, तोही महत्त्वाचाच आहे. तो आहे तंतुमय पदार्थ. तंतुमय पदार्थ इथं मी कर्सरच्या सहाय्याने दाखवतोय पहा. म्हणजे ज्याच्यामध्ये तंतू असतात, धागे असतात, असे पदार्थ सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या पालेभाज्या आणि फळं यांच्यामध्ये हे तंतुमय पदार्थ असतात पहा. ते आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. आता ते आवश्यक का असतात ते मी तुम्हाला सांगतो. तर हे तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, कारण हे तंतू असतात आणि अशी तंतू पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही. पण इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये खूप मदत होते पहा. जे इतर पदार्थ आहेत ते पचवण्यासाठी तंतुमय पदार्थाची आपल्याला आवश्यकता असते आणि हे तंतुमय पदार्थ असल्याशिवाय पचनक्रिया होऊ शकत नाही. म्हणजे इतर पदार्थ पचू शकत नाहीत आणि त्यानंतर न पचलेलं अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते. म्हणजे आपण जे अन्न खातो, जे अन्न पचत नाही ते अन्न शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी या तंतुमय पदार्थाचा आपल्याला खूप उपयोग होतो. त्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये, रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या आणि फळं यांचा समावेश असणं आवश्यक आहे. कारण हे तंतुमय पदार्थ इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये अत्यंत आवश्यक आहेत. म्हणजे ते पचवण्यासाठी आणि न पचलेले जे काय अन्न आहे ते शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये सुद्धा यांची खूप मदत होते. तर इथं बघा, पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. तर असा हा पाणी अत्यंत महत्त्वाचा असा अन्न घटक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काय अन्न घटक आहेत महत्त्वाचे, कर्बोदक, प्रथिन, स्निग्ध पदार्थ किंवा ज्याला आपण मेद असं म्हणतो, आणि त्याच्या जोडीला मग जीवनसत्वे, पाणी आहे, तंतुमय पदार्थ आहेत, काही क्षार पण आहेत.
तर या सर्व अन्नघटकांचा आपण अभ्यास केला. आता इथपर्यंत आपण पहिली जी आपल्या शरीरातील जीवन प्रक्रिया होती, श्वसन, ही अभ्यासली. श्वसन ऊर्जेसाठी आवश्यक आहे, ऊर्जेसाठी अन्न आवश्यक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अन्न काय काम करतात, किती ऊर्जा देतात, या सर्व घटकांचा अभ्यास आपण केलेला आहे. तर आता इथं जी काय पहिली जीवन प्रक्रिया होती सजीवांमधील श्वसन संपलेली आहे. आता त्याच्या पुढची जीवन प्रक्रिया हे बघा, पेशी विभाजन. पेशी विभाजन ही आपल्या शरीरातील किंवा सजीवांमधील एक आवश्यक आहे जीवन प्रक्रिया आहे, लक्षात ठेवायचं. तर दुसरी जीवन प्रक्रिया पेशी विभाजन. आता या पेशी विभाजनामध्ये पहा, ही का महत्त्वाची प्रक्रिया आहे हे आपण आता अभ्यासू. पहा, तर या प्रक्रियेनेच एका सजीवापासून दुसरा नवीन सजीव निर्माण होतो, म्हणजे उत्पत्ती होते. प्रजनन होण्यासाठी एका सजीवापासून दुसरा सजीव तयार होण्यासाठी ही जी काय प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. कोणती? पेशी विभाजन. त्यानंतर आपल्या शरीराची वाढ होते. पहा, मूल जन्माला आल्यानंतर ते अगदीच लहान असतं आणि ज्यावेळेस ते प्रौढ होतं त्यावेळेस ते एकदम मोठं होतं. तर ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. कशासाठी? तर एका सजीवापासून दुसरा सजीव होण्यासाठी आणि सजीवांच्या शरीराची वाढ होण्यासाठी. या दोन्ही प्रक्रिया काय आहेत? महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपल्या शरीराची जी काय झीज होते, तर इथं दाखवते पहा, आपल्या शरीराची जी काय झीज होते ती झीज याच्याद्वारे आपल्याला भरून काढता येते, पेशी विभाजन या प्रक्रियेद्वारे. त्यानंतर दुसरा एक याचा असा उपयोग आहे की प्रजननासाठी या पेशी विभाजनाचा उपयोग आहे. तर पेशी विभाजन अत्यंत महत्त्वाची जीवन प्रक्रिया का आहे ते मी सांगितलं. झीज भरून काढणं, काही जखम झाली असेल ती जखम भरून काढणं, नवीन सजीव निर्माण होणं, सजीवांच्या शरीराची वाढ होणं आणि झालेली जी काय वाढ आहे ती या पेशी विभाजनामुळेच शक्य असते. आता त्यानंतर पेशी विभाजनाचे दोन प्रकार आहेत. पहा, एक आहे सूत्री विभाजन आणि दुसरं आहे अर्धसूत्री विभाजन. आता सूत्री विभाजन म्हणजे काय? तर त्याला इंग्लिशमध्ये मायटोसिस असं म्हणतात आणि अर्धगुणसूत्री विभाजन त्याला इंग्लिशमध्ये मिओसिस म्हणतात. सूत्री विभाजन म्हणजे गुणसूत्राचं विभाजन होणं आणि अर्धगुणसूत्री विभाजन म्हणजे गुणसूत्र अर्धी विभागली जाणं. जसं की समजा 46 गुणसूत्र असतील तर अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये काय होतं, तर 23 निम्मे आणि 23 निम्मे होतात. आणि सूत्री विभाजनामध्ये काय होतं, तर 46च्या 46 काय केली जातात, दुप्पट केली जातात. हे पुढं आपण शिकणारच आहोत, त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. तर हे जे सूत्री विभाजन आहे हे शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येतं. आता कायिक पेशी आणि मूल पेशी कशाला म्हणायचं, तर ज्या जनन पेशी असतात म्हणजे अंडपेशी आणि शुक्रपेशी, या सोडून शरीरातील जेवढ्या पण पेशी आहेत त्या पेशींना कायिक पेशी असं म्हटलं जातं.
आणि जे सूत्री विभाजन आहे, हे सूत्री विभाजन या कायिक पेशीमध्ये काय होतं, घडून येतं. आणि जे अर्धसूत्री विभाजन आहे ते जनन पेशी, जनन म्हणजे जन्म देणाऱ्या, म्हणजे पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक जे आपण तशा प्रकारचं म्हणतो जनन पेशी, तर त्या जनन पेशीमध्ये अर्धगुणसूत्री विभाजन घडून येतं. आता पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणं गरजेचं आहे. पहा, ज्या आपण यापूर्वीच अभ्यासलेले आहे. प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असतं. म्हणजे जी केंद्रकी पेशी असते, म्हणजे ज्या पेशीमध्ये केंद्रक असतो त्याच्यामध्ये फक्त एकच केंद्रक असतो आणि इतर पेशी अंगकही असतात. आणि मग आता या माहितीच्या आधारे आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करणार आहोत. तर पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. आपला धडाच आहे सजीवातील जीवन प्रक्रिया. तर पेशी विभाजन का महत्त्वाचं आहे मी सांगितलं. तर एका सजीवापासून नवीन जीव निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ करण्यासाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आवश्यक आहे. तर या सर्व गोष्टींसाठी ही पेशी विभाजन जीवन प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता हे जे पेशी विभाजन आहे ते मुख्यत्वे दोन प्रकारे होतं. एक होतं सूत्री विभाजनाने आणि दुसरं होतं अर्धसूत्री विभाजनाने. म्हणजे पेशी विभाजनाचे दोन प्रकार, कुठला एक सूत्री विभाजन आणि दुसरा अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजनामध्ये काय होतं तर गुणसूत्र दुप्पट केली जातात आणि अर्धगुणसूत्री विभाजनामध्ये काय केलं जातं, गुणसूत्र अर्धी केली जातात. बघा इथं याच्याबरोबर विरुद्ध आहे. इथं अर्धगुणसूत्री म्हणजे गुणसूत्रांची संख्या अर्धी केली जाते आणि इथं गुणसूत्रांची संख्या दुप्पट केली जाते. आता कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित करते. आता कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी काय करते तर तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या दुप्पट करते. समजा ही अशी पेशी असेल आणि या पेशीमध्ये गुणसूत्र असतील तर पेशी अगोदर त्या गुणसूत्रांची संख्या काय करते, दुप्पट करते. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर 4n. बघा 2nच्या दुप्पट 4n. आता 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते. आता 2n मध्ये काय असतं तर प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते. ही गुणसूत्र नेहमी जोडी नसतात, लक्षात ठेवायचं, एक एकटी नसतात. म्हणजे दोघांचा ग्रुप. जोडी म्हटलं की किती असतात, त्यात 2 असतात. लक्षात, जोडी एक जणाची नसते. जोडी किती जणांची, 2 जणांची असते. तर 2n अवस्थेमध्ये गुणसूत्राची एक एक जोडी असते. तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचं एकच गुणसूत्र एकच गुणसूत्र असतं. पहा n अवस्थेत 2n मध्ये दुप्पट आहे म्हणजे एक एक जोडी. n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचं एकच गुणसूत्र असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सजीवातील जीवन प्रक्रिया या धड्यातील काही अन्नघटक अभ्यासले. त्याच्यामध्ये जीवनसत्वे, त्यांचे प्रकार, पाण्यात कोणती विरघळतात, मेदात कोणती विरघळतात ते अभ्यासलं. एकंदरीत 6 जीवनसत्वे आहेत, अ, ब, क, ड, ई आणि के. म्हणजे ए, बी, सी, डी, ई आणि के. त्यापैकी बी आणि सी ही जी 2 आहेत ती आहेत जलविद्राव्य, म्हणजे पाण्यामध्ये ती सहज विरघळतात. आणि बाकीची जी आहेत ती आहेत मेदात विरघळणारी. त्यानंतर पुढचा जो अन्न घटक होता पाणी, तो महत्त्वाचा आहे.
बरोबर. आपल्या शरीरामध्ये 65 ते 70% पाणीच आहे प्रत्येक भागामध्ये. त्यानंतर तंतुमय पदार्थ पचत नाहीत, पण पचनासाठी यांची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे न पचलेले घटक बाहेर टाकण्यासाठी देखील यांची आवश्यकता असते. आणि त्यापुढचा घटक म्हणजे पेशी विभाजन, जे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाची अशी जीवन प्रक्रिया आहे. नवीन सजीव तयार करणं, शरीराची झालेली झीज भरून काढणं, त्यानंतर वाढ करणं, विकास करणं, यासाठीही महत्त्वाचे आहे. त्यानंतर त्याचे 2 प्रकार आहेत, एक सूत्री विभाजन आणि दुसरं अर्धगुणसूत्री विभाजन. हे घटक आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. तर तुम्ही जे काय अन्न घटक होते, पाणी, जीवनसत्वे, याचा सविस्तर अभ्यास करा. जीवनसत्वाचे प्रकार लिहा, तंतुमय पदार्थाचा उपयोग लिहा. बाकीचं आपण पुढच्या तासाला अभ्यास. धन्यवाद.